झाले ओ साजने साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तुहा विठ्ठल बहुता
में दावी निज सुखवर में ऐसे कळले आम्हा एक झालो नामाचे धारक तपाचे सायास न लगे घेणे वनवास ऐसे कळले आम्हा एक झालो नामाचे धारक तुका म्हणे येणे कळी काळ हे ठेंगणे ऐसे कळले आम्हा एक झालो नामाचे धारक पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या दुसरे चरणा संतांचे दुसरे चरणा संतांचे कांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार जाणे कथेचा कांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार जाणे कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभीर जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल 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 जाळी महाकर्मे दावी निज सुखवर मे ऐसे कळले आम्हा एक झालो नामाचे धारक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणांचा आम्ही नामधारक का झालो या गोष्टीची मीमांसा करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल प्रस्तुत अभंगाचा विचार करायचा झाला तर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात झालो नामाचे धारक महाराजांना विचारलं का हो महाराज तुम्ही नामधारक का झालात महाराज म्हणतात ऐसे कळले आम्हा ऐसे एक कळले म्हणून आम्ही नामधारक झालो महाराज तुम्हाला जे एक कळले ते नेमके काय कळले महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात जाळी महाकर्मे महाकर्म या शब्दाचा अर्थ महापाप निषिद्ध कर्म तथा महाकर्म शब्दाचा अर्थ प्रारब्ध कर्म हे कधी कुणाला चुकत नाही परंतु आम्ही नामधारक झाल्यामुळे असं महाकर्म सुद्धा जळालं आणि फक्त महाकर्म जळतं असं नाही तर निज सुखाच्या प्राप्तीचं म्हणजे परमात्मा प्राप्तीचं वर्म नामधारक झाल्यानंतर सापडतं म्हणून झालो नामाचे धारक आणि अशी नाम साधना करण्याकरिता आपण जर गृहस्थाश्रमी असू आपण जिथे असू तिथून ही साधना करता येते या साधनेचं सुलभत्व तिसऱ्या चरणामध्ये सांगत असताना महाराज म्हणतात तपाचे सायास न लगे आणि वनवास घेणे न लगे आणि मग फक्त नामधारक जर झालो तर संपूर्ण जगाला गिळंकृत करणारा काळ त्या कळीच्या काळाला सुद्धा ठेंगणं करण्याचं सामर्थ्य नामधारकामध्ये असतं तुका म्हणे येणे कळी काळ हे ठेंगणे कळी काळाला ठेंगणं करण्याचं सामर्थ्य नामधारकामध्ये आहे ऐसे आम्हा एक कळले म्हणून आम्ही नामधारक झालो अशा अर्थाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंगाच्या तथा हनुमंतरायाच्या कृपेने मुक्त कैवल्य तिजुंडी भगवान ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सकल संत मांदियाळीच्या आशीर्वादाने केद्राई मातेच्या अखंड वास्तव्यानं पुनीत आणि पावन झालेल्या या खडक ओझर नगरीमध्ये मागच्या वर्षी हनुमंतरायांचा मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि त्या जीर्णोद्धाराचा हा द्वितीय वर्धापन दिन अतिशय थाटात माटात आनंदात उत्साहात संपन्न होतोय या वर्षीच्या सप्ताहातील पहिल्याच दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आली मी माझं सद्भाग्य समजतो खरं म्हणजे
नियोजित कीर्तन सेवा पत्रिकेप्रमाणे आमचे ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध हरिभक्तीपरायण परम श्रद्धेय निकम बाबा यांची होती, परंतु बाबांना त्यांच्या कुळातलं कुणीतरी वारल्यामुळे सुतक पडलं आणि बाबांनी सकाळी मला फोन केला की तुम्ही कीर्तनाला या. बाबांच्या आणि आमचे परम आदरणीय वसंत दादा आणि समस्त ग्रामस्थ खडक ओझर यांच्या विनंतीचा परिपाक म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हणजे मला इथं कीर्तन करताना मनस्वी आनंद होतोय. पाठीमागे एकादशीचे कीर्तन मी कधीतरी केलं होतं आणि 2007 आणि 2008 या दोनही वर्षी आपल्या सप्ताहामध्ये मृदंग वादक म्हणून मी या ठिकाणी 2 वर्ष आलेलो होतो. वा वा. आणि पुन्हा मला तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. खरं म्हणजे बदली कीर्तन आलं की मग काही वेळेला थोडेफार औपचारिकता म्हणून आढेवेढे घ्यावे लागतात, पण ते दुसऱ्या गावात, खडकओझरमध्ये नाही. खडकओझरचा फोन आला, आनंद वाटला आणि या ठिकाणी उपस्थित खडकओझरकरांनी जरी तुमचं कीर्तन ठेवलं असेल बाबा, पण नियतीच्या नियोजनात मीच होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून आज प्रथमच दिवस आहे सप्ताहाचा, पण असं वाटत नाही. अतिशय उत्तम नियोजन आपल्या समस्त ग्रामस्थांनी केलेलं आहे. अतिशय दिव्य असा मंडप आहे, प्रकाश व्यवस्था अतिशय चांगली आहे, साऊंड सिस्टीम अतिशय उत्तम आहे, मृदंगवादक उत्तम आहे. मंडपात 2 प्रकाश आहेत आज, एक लाईटचा प्रकाश आहे आणि दुसरे साक्षात प्रकाश महाराज कातकडे आहेत. आणि म्हणून एक लाईटचा प्रकाश आणि दुसरा स्वरांचा प्रकाश या ठिकाणी, या दोनही प्रकाशात आपल्याला न्हावून निघण्याचं सद्भाग्य खडकओझरकरांना लाभलं. हे गाव तसं छोटं आहे, फार मोठं नाही, पण या गावामध्ये पहिल्यापासूनच अतिशय दिग्गज गुणीजन आणण्याची परंपरा आहे. म्हणजे मी आलो होतो ना म्हणून आहे का. म्हणजे आमच्यापासूनच दिग्गज गुणीजन, मी नव्हतो, आमच्या नंतर पासून सुरुवात केली आहे का नाही, तर आम्ही पण दिग्गज होतो असं म्हणावं लागेल. आदरणीय हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज कातकाडे गुरुजींच्या चरणी नतमस्तक होतो. गुरुजींचा क्लास आपल्या गावामध्ये सुरू आहे आणि अतिशय चांगले विद्यार्थी गुरुजी संपूर्ण महाराष्ट्रभर घडवतात. खरं तर शेवगाव बोधेगाव कुठे, हे खडकओझर कुठे, इतक्या लांब येऊन क्लास घेणं हे फक्त फीजसाठी होत नाही, हे प्रेमासाठी होत असतं, लक्षात ठेवा. आणि तुमच्या प्रेमासाठी गुरुजी इतक्या दूर येतात. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे सन्मित्र विकासजी महाराज बेलूकर यांचाही मृदुंगाचा क्लास इथं सुरू आहे आणि त्यांचे विद्यार्थी या ठिकाणी मृदुंग वाजवण्याकरता उपस्थित आहे. खरं म्हणजे साधना काळात अतिशय कडवट साधना केलेले, परंतु त्या साधनेचा नंतर परिपाक म्हणजे सदानंद झालेले असे सदानंद महाराज कडोळे या ठिकाणी उपस्थित आहे. पण ते साधना काळात कडू अनुभव येतात साधनेचे, म्हणून आडनावात कडुळे तुमचं आडनाव मडुळे करून घ्यावं. काय गोड गाता महाराज तुम्ही. सदानंद महाराज कडुळे, तुम्हाला धन्यवाद. आणि आमचे परम आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या जिल्ह्याचं भूषण अक्षयजी महाराज वाघ, तेही अतिशय चांगले गायक आहेत आणि तेही या ठिकाणी उपस्थित आहे. पाठीमागे उभे असणारे आमचे सन्मित्र हरिभक्तीपरायण समाधान महाराज पगार, ज्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की लगेच समाधान वाटतं, असे समाधानही वाटतं, विना पगाराचं समाधान वाटतं, हे विशेष आहे. म्हणून तुम्हाला पण धन्यवाद. आदरणीय हरिभक्तीपरायण वैभवजी महाराज, त्यांचं आज प्रवचन झालं. सर्व टाळकरी मंडळी, विनेकरी महाराज, इकडे उपस्थित असणारे सर्व गुणीजन टाळकरी मंडळी. आता ही सगळी टाळकऱ्यांची ताटी दिसते. मला वसंतदादांनी सांगितलं की प्रकाश गुरुजींचा आणि विकास गुरुजींचा क्लास इथं सुरू आहे, परंतु पाठीमागे 4-5 वर्ष अर्जुन बाबांनी फार कष्ट घेतले आणि या सगळ्या मुलांचा पाया त्यांनी घातला. मुलांना टाळ शिकवले, मुलांना हरिपाठात कसं नाचायचं ते शिकवलं, मुलांकडून हरिपाठ पाठ करून घेतला आणि प्राथमिक जे शिक्षण असतं ते सगळं अर्जुन महाराज गांगुर्डींनी दिलेलं आहे. अर्जुन महाराज, तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. तुम्ही एकट्या अर्जुनानं खडकओझरमध्ये एवढे अर्जुन निर्माण केले, खऱ्या अर्थानं तुम्हाला भगवंत प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्हालाही खूप खूप धन्यवाद देतो. आणि आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारे परमश्रद्धेय वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध आपल्या नाशिक जिल्ह्याचं तथा समस्त वारकरी संप्रदायाचं वैभव परमश्रद्धेय तुकाराम बाबा परसुलकर या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक होतो.
परम आदरणीय निकम बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय हरिभक्ती परायण बाळासाहेब महाराज या ठिकाणी आहेत. आणि अजूनही अन्य मंडळी उर्धुळून आलेली आमची परम आदरणीय दत्तूभाऊ खुटे, दत्तूभाऊ ठाकरे, संदीप भाऊ आणि त्यांचे सर्वच सहकारी मित्रमंडळी. सोबदार महाराज तुम्हालाही धन्यवाद. अतिशय शांत उभे आहेत तुम्ही, त्याबद्दल तुम्हाला पण धन्यवाद सोबदार महाराज. आणि इथं हे सगळं सप्ताह यूट्यूबमध्ये कैद करणारे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे निखिलजी महाराज धोंडगे ना का धोंडगे निखिलजी महाराज धोंडगे या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हालाही धन्यवाद देतो. मराठी कीर्तनकार, मराठी कीर्तन सेवा या नावानं त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. आणि माझ्यासमोर उपस्थित असणारे सर्व परिचित, अपरिचित, अतिपरिचित श्रोतृवृंद सर्वांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करूयात. विठ्ठल सज्जन हो, जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे आणि अत्यंत गोड अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये आम्ही नामधारक का झालो या कारणाची मीमांसा करतात. खरं म्हणजे यच्चयावत भूतालावर माणूस म्हणून जो जन्माला आला त्याचं आद्य कर्तव्य जर काय असेल तर भगवत प्राप्ती करून घेणं. आणि भगवत प्राप्ती करता अनेक साधनं शास्त्रांनी आणि संतांनी तुमच्या आमच्या समोर ठेवलेले आहेत. या सगळ्या साधनांचा प्रयोग निळोबारायांनी स्वतःच्या जीवनात केला असं ते सांगतात. नाना साधनाच्या केल्या खटपटा, पण त्याच्या दारवंठ्यापर्यंत, दरवाजापर्यंत या नाना साधनांच्या खटपटा पोहोचल्या नाही असं निळोबाराय म्हणतात. पण नाना साधनांचा विचार करण्याऐवजी नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षींनी प्रमुख 4 साधनांचा विचार केलेला आहे. आणि या 4 साधनांची तुलना करत असताना या 4 साधनांपैकी भक्ती तथा नाम साधना ही कशी श्रेष्ठ आहे याचं श्रेष्ठत्व वर्णन केलेलं आहे. विठ्ठल नारद महर्षी म्हणतात सातू कर्म ज्ञान योग अभ्युप अधिकतरा. नारद महर्षी म्हणतात ती भक्ती कर्म, ज्ञान आणि योग या तिघांपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे या 4 साधनांचा विचार आपण संक्षेपानं करूयात. कर्म, ज्ञान आणि योग ही तीनही साधनं भगवंतापर्यंत पोहोचवणारे मार्ग आहेत, वाटा आहेत. आणि भक्ती सुद्धा भगवंतापर्यंत आपल्याला पोहोचवते. परंतु या 4 साधनांमध्ये श्रेष्ठ भक्ती आहे तथा नामधारक तथा नाम साधक हा सर्वात श्रेष्ठ आहे असं नारद मुनी सांगतात. का हो महाराज, मग हे पाठीमागचे 3 साधनं श्रेष्ठ नाही आहेत का? तर सांगितलं हो, हे तीनही साधनं श्रेष्ठच आहे. मी तुम्हाला विचारतो, कर्म मार्ग श्रेष्ठ नसता तर जनकादिक राजांनी त्याचा अवलंब कशा करता केला असता? देख पा जनकादिक कर्मजात अशेख न सांडता मोक्ष सुख पावते झाले. माऊली म्हणतात जनकादिक राजांनी कर्म मार्गाचा अवलंब केला. 2, जर योग मार्ग श्रेष्ठ नसता तर ज्ञानोबाराय योग्यांची माऊली कशी झाली असते? ज्ञान मार्ग श्रेष्ठ जर नसता तर याज्ञवल्क्यादी मुनींनी ज्ञान मार्गाचा अवलंब करून प्रभू प्रसाद कसा प्राप्त करून घेतला असता? याचा अर्थ ही 4ही साधनं श्रेष्ठच आहे. पण अडचण ही आहे, भक्ती करण्याकरता, नाम साधना करण्याकरता अधिकार असण्याची गरज नाही. आणि या 3 साधनांकरता अधिकाराची गरज आहे. बघा, आपण मी तुम्हाला विचारतो, पंचपक्वान्नाचं भोजन आहे, कुणाला आवडणार नाही इथं बसलेल्यापैकी? श्री बालाजीचा बेत. श्री बालाजी कळतात तुम्हाला? श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, बासुंदी, वा ठीक आहे. ला म्हणजे लाडू, लाडू. आता तुमच्याकडे धरण आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे लाडू. आम्ही दुष्काळातून आहे ना वावी, त्याच्यामुळे लापशीवर भागून घेऊ आम्ही, हे काय नाही. लाडू, लापशी. आणि जी म्हणजे जिलेबी. आता इथं बसलेल्यापैकी कुणाला पंचपक्वान्नाचं भोजन आवडणार नाही असं? तुम्हाला आवडेल? आवडेल का? आवडेल. मग तुम्हाला आवडेल का? माता भगिनी सगळ्यांना आवडेल. तुम्हाला बाळू महाराज, डायबिटीज जरी असला तरी घरच्यांना चुकून गुपचूप एखादा गुलाबजाम तोंडात टाकून घेऊ आपण, आहे का नाही? म्हणजे सगळ्यांना आवडेल, सगळ्यांना पंचपक्वान्नाचं भोजन आवडेल. पण नुकतंच ज्या बाळाला जन्माला येऊन 6च महिने झालेले आहेत अशा बाळाच्या समोर जर आपण पंचपक्वान्नाचं ताट ठेवलं तर त्या बाळाला ते चालेल का? नाही. ज्ञानोबाराय म्हणतात जे सायासानं मातेच्या स्तनातलं दूध सेवन करतं त्याला पंचपक्वान्नाचं भोजन कसं पचू शकतं? माऊली म्हणतात जे सायासे स्तन्य सेवी
ते पक्वान्नी केवी जेवी सायासानं मातेच्या स्तनातलं दूध सेवन करणाऱ्याला पक्वान्न कसे चालतील. म्हणून नारद महर्षींचं असं म्हणणं आहे की कलियुगामध्ये जी मंडळी जन्माला आलेली आहे ही सगळी तान्ही बालकं आहे आणि कर्म ज्ञान योग या तीनही वाटा म्हणजे पंचपक्वान्नाची ताटं आहेत. आपल्याला मातेच्या स्तनातलं तान्ह असल्यामुळे दूध प्राशन करणं अशक्य आहे, तर ह्या पंचपक्वान्नाची भोजनं पचवणं कसं शक्य आहे. म्हणून तुकोबारांनी सुद्धा या बाकीच्या सगळ्या वाटांचा कलियुगामध्ये निषेध केलेला आहे. महाराज म्हणतात अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, न घडे साधन कळी न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. कर्म मार्ग चांगला आहे पण कर्म मार्गामध्ये सूक्ष्मता आहे. नाथबाबांची प्रसिद्ध ओवी नाथबाबा त्या ओवीमध्ये असं सांगतात. नाथबाबा म्हणतात की कर्म मार्गामध्ये आचमन करावं लागतं. कर्मी आचमन करावे. आता आचमनाकरता किती पाणी घ्यावं लागतं. ब्राह्मण बुवा येतात आपल्याला सांगतात आचमन करा. किती पाणी घ्यावं लागतं. हा थोडं म्हणजे किती. हा उडीद म्हणजे किती 1 एकर उडीद का 2 एकर उडीद नेमकं किती. 1 उडदाचा दाना. हा उडीद बुडेल म्हणजे उडदाचा 1 दाना बुडेल एवढं. त्याला माश मात्र असा शब्द वापरलाय नाथबाबांनी. नाथबाबा म्हणतात कर्मी आचमन करावे माश मात्र जळ घ्यावे. कर्म मार्गामध्ये आचमन करण्याकरता माश मात्र म्हणजे उडदाचा दाना भिजेल एवढंच पाणी घ्यावं लागतं. पण तेवढंच पाणी किती लोकांना घेता येईल सांगा. एकतर कमी होईल नाहीतर जास्त होईल. आपण गंध लावतो रोज. गणगुळी उगळण्याकरता किती पाणी घ्यावं लागतं याचा अंदाज अजून तरी आला का आपल्याला. एकतर कमी होतं. कमी झाल्यावर अजून पाणी टाकतो. पाणी टाकलं की गंध जादा होतो. मग म्हणतो वसंत दादा लावतात गंध. म्हणजे जास्त झालेला असतो म्हणून उदार असतो म्हणून अजिबात नाही. म्हणजे वर्षानुवर्ष गंध उगळतोय आपण तरी पण गणगुळी उघडायला किती पाणी लागतं याचा आदमास आपल्याला आला नाही. तेव्हा घाईघाईमध्ये आचमन करण्याकरता ते इतकं काही कळत नाही. म्हणा मम आत्मन वगैरे. आणि अशा काळामध्ये ते आपल्याला पाणी घ्यायला सांगतात आचमनाकरता. किती तंतोतंत पाणी घेऊ शकतो आपण नाही. एकतर कमी होतं नाहीतर अधिक होतं. नाथ बाबा म्हणतात जर कमी झालं किंवा अधिक झालं तर दोष लागतो. पण कोणता दोष लागतो. न्यूनाधिकत्वा सवे पावे दोष सुरापानासम. दारू पिल्याचं पातक लागत असतं लक्षात ठेवा. मग कर्म मार्गामध्ये आपण पुण्य करायला जातो तर उणीवर राहिल्या तर पुन्हा पतनच आपल्या जीवनामध्ये निर्माण होतं. कर्मधर्म होती सांग उण्या अंगी पतन. कर्म मार्गामध्ये उणीवर राहिले की पतनाला जावं लागत असतं. आणि म्हणून कर्म मार्ग हा अतिशय चांगला आहे. अंतःकरण शुद्धी करता कर्म मार्ग. ज्ञानोबाराय म्हणतात तीर्थांमध्ये गेला तर बाहेरचा मळ नष्ट करेल पण सत्कर्म केलं तर अंतःकरणाचा मळ नष्ट करत असतं. कर्मे बाह्यमुळ काय तीर्थे बाह्यमुळ क्षाळे. कर्मे अभ्यंतर उजळे. तीर्थ बाहेरचा मळ घालवतात पण कर्म आतला मळ घालवतं. परंतु कर्म मार्गामध्ये सूक्ष्मता असल्यामुळे तुकोबाराय म्हणतात या कर्माच्या वाटा आम्ही मोडून टाकल्या कारण या सूक्ष्म वाटा होत्या. केला राज्यभार चाले ऐसा. केला राज्यभार चाले ऐसा. केला राज्यभार चाले ऐसा. केला राज्यभार मोडून वाटा सूक्ष्म दुस्तर. मोडून वाटा
सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा केला राज्यभार चाले केला राज्यभार चाले ऐसा केला राज्यभार चाले ऐसा. तुकोबाराय म्हणतात या सूक्ष्म वाटा मोडून आम्ही राजमार्ग निर्माण केला, म्हणजे भक्तीचा नामस्मरणाचा. ऐका, पुन्हा योग मार्ग आहे. योग मार्ग सुद्धा चांगलाच आहे, परंतु ज्ञानोबाराय तथा भगवान 12व्या अध्यायामध्ये म्हणतात की देहवब्धी लोकांकरता हा अधिक क्लेशकारक मार्ग आहे. बरोबर. क्लेशोधिकतरस्तेषा मव्यक्ता सक्त चेतसा अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवब्धीर वाप्यते. जे देहवब्धी आहेत त्या देहवब्धी लोकांकरता हा योग मार्ग नाही आहे. लक्षात ठेवा. या श्लोकाखाली टीका करत असताना ज्ञानोबारायांनी पहिल्याच ओळीमध्ये सांगितलंय की वैराग्य नावाच्या महान अग्नीमध्ये ज्यांनी विषयांचं सैन्य जाळून टाकलेलं आहे आणि जे काही होरपळले त्यांनाही धरून बाजूला ओढलेलं आहे, असे जे अधिकारी आहेत ते योग मार्गाचे अधिकारी आहेत. पै वैराग्य महापावके जाळोणी विषयांची कटके अधप्पली तवके इंद्रिये धरिली. मुळात वैराग्याच्या महान अग्नीमध्ये विषयांचं सैन्य जीवाला कधी जाळता येऊ शकतं मला सांगता. कठीण आहे या सगळ्या गोष्टी. म्हणून माऊली म्हणतात योगाची या वाटा रिघाले गा सुबाटा तया दुःखाचाची वाटा भागा आला. या सगळ्या ओव्या तुम्ही या श्लोकाखालच्या बघून घ्या. पाहे पा लोहाची याचने जै बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी. म्हणून योगाची वाट ही भगवंतापर्यंत घेऊन जाते, परंतु योगाची वाट सुद्धा अधिक क्लेशदायक आहे, अधिक दुःखदायक आहे. म्हणून ज्ञानोबारायांसारखा महात्मा जी योग्यांची माऊली आहे ते सुद्धा म्हणतात अष्टांग योगाच्या नादी तुम्ही लागू नका. ज्यांनी अष्टांग योगाच्या माध्यमातून समाधीचं सुख प्राप्त करून घेतलं ते म्हणतात तुम्ही वाचेनं गीत गा, नामस्मरण करा, पण अष्टांग योगाच्या नादी लागू नका. अष्टांग योगे न सिनिजे यम नियम निरोधन न कीजे रया वाचा गीत गाईजे वाचेनं गीत गा, भक्ती करा, नामस्मरण करा. या अष्टांग योगाच्या नादी लागू नका. योगाची 8 अंग आहेत ना, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि मग शेवटचं समाधी. आता यातलं यम नावाची जी पहिली पायरी आहे त्या यमाच्याच योग्यतेचे नाही, आपण फक्त एका यमाच्या योग्यतेचे शेवटी येतो तो आहे का नाही. त्या यमाचे अधिकारी आपण, यमाचा पाहुणा प्राणी होय. पण वसंतदादा यातला जो पहिला यम आहे त्याच्यामध्ये 5 गोष्टींचा अंतर्भाव होतो. कोणकोणत्या? अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह. यातलं अहिंसा नावाचं तत्व सुद्धा आपल्या ठिकाणी नाही. कुठं आपण अहिंसक वृत्तीनं जीवन जगतो. एखाद्याचं रक्त काढणं यालाच हिंसा म्हणतात असं नाही, एखाद्याचं अंतःकरण दुखवणं ही सुद्धा हिंसाच आहे. आणि अशी हिंसा आपल्याकडून तर पदोपदी घडते. लोक म्हणतात आला तर आला राग, आम्हाला काही घेणं नाही, पण आम्हाला ओपन बोलायची सवय, आम्हाला उघड बोलायची सवय. पण एक लक्षात ठेवा, माणसाने नेहमी सत्यच बोललं पाहिजे, पण सत्य बोलत असताना ते मवाळ बोललं पाहिजे, गोडवा असला पाहिजे. विरोधू वादू गळू प्राणीताप ढाळू उपहासू छळू वर्मस्पर्शू आटू वेगू विंदाणू आशाशंका प्रतारणू हे संन्याशिले अवगुणू जिये वाचा. वाचेचे 12 दोष सांगितलेत. या 12 दोषांना ज्याच्या वाणीनं त्यागलेलं आहे ती वाणी अहिंसक आहे. लक्षात. आपण काय मित्रांना राग येईल, क्रोध उत्पन्न होईल, नाराज होतील असं वर्मावर बोलण्याचं काम करत असतो, असं बोलू नये. लक्षात ठेवा. आमच्या गुरुवारी मीराबाई महाराज मेरीकर एक उदाहरण सांगत असतात. एक पोरग इथं वडाळी भोईला उतरला आणि त्याच्यासोबत त्याची आई होती. बाबा त्याच्यासोबत एक मित्र होता आणि त्याची आई त्याला खडक ओझर मधून घ्यायला गेली. त्या मित्राने विचारलं ही तुझी कोण आहे? यानं काय सांगायला पाहिजे होती, ही माझी आई. अजून मम्मी, अजून मॉम. तर मॉमच्या पुढे काय पॉम काय आता काय मॉम, बरं जे असेल ते. जुन्या काळात मम्मी
आई पण कुणी म्हणत नव्हतं, बाई ब अक्का ताई असंच म्हणायचे. ही माझी आई आहे असं म्हणायला पाहिजे होतं. तो पोरगा काय म्हटलं माहिती बाळासाहेब, तो म्हटलं ही आपल्या बापाची बायको आहे. म्हटलं खोटं आहे का? खोटं आहे का? हे अजिबात खोटं नाहीये, हे सत्यच आहे. पण मवाळ नाही, लक्षात ठेवा. आईचं अंतःकरण विदीर्ण करणार आहे. आता आमच्या गुरुवार यांचं सांगितलं, माझं उदाहरण सांगतो. फक्त त्या आईला बचत गटाची मीटिंग असल्यामुळे तिला जमलं नाही, म्हणून त्या पोऱ्याचा बाप त्याला घ्यायला गेला आणि त्या मित्राने विचारलं, हे तुझे कोण? त्यांनी काय सांगायला पाहिजे होतं, हे माझे पप्पा आहे. पण तो काय म्हटला, तुम्हाला रेंज नाही काय? मग नाहीये का? तो आहे की नाही? आहे. पण हे बोलणं चांगलं आहे का? नाही. म्हणजे असं बोलणं सुद्धा हिंसा आहे. ज्ञानोबा आहे, अहिंसा सत्यम क्रोधस हे दैवी संपत्तीचे 26 गुण सांगितलेले आहे. त्या अहिंसा शब्दा अहिंसा पदावर चिंतन करत असताना सांगतात, या संपूर्ण विश्वाबद्दल अहिंसा भाव अंतःकरणामध्ये असला पाहिजे. कुणाचं हृदय सुद्धा आपल्याकडून दुखलं नाही पाहिजे. एक वेळी शरीराची हिंसा घडली तर ती बरी होते, पण मनाची हिंसा जर एखाद्याच्या घडली, एखाद्याचं मनाला जखमा झाल्या तर त्या आयुष्यभर कधी बऱ्या होत नाही. लक्षात ठेवा. लोक शब्द लक्षात ठेवतात, विठ्ठल म्हणून अहिंसाच नाहीये. दुसरी गोष्ट सत्य पण नाहीये. आस्तेय म्हणजे आपली गाय फक्त 5 लिटर दूध देते आणि त्यातलं 2 लिटर घरी ठेवतो आणि डेअरीला 6 लिटर घालतो. हे कोणतं लॉजिक आहे तुमचं? हे वरचं 3 लिटर आणलं कुठून? आणि आपण म्हणतो नेते चोरी करतात. चोरीला सुरुवात आपल्यापासून आहे. विठ्ठल विठ्ठल कारण ते चोरी करत करतच वरती गेलेले असतात. त्याच्यामुळे आपण छोटे चोर, ते मोठे चोर, एवढाच फरक आहे फक्त. आपल्याला MSCB न डीपी दिलेली असते, तरी पण आकडा टाकून आपण मोटरी हाकतो. ही चोरीचे की नाही? चोरीचे की नाही? वस्तूचीच चोरी करावी लागते असं काही नाही. एखाद्या दोघांचं बोलणं कॉन्फरन्सवर चोरून ऐकणं ही पण चोरीच आहे. ही ऐकण्याची चोरी. नको ते गुपचूप पाहणं त्याला पण चोरीच म्हणतात, पाहण्याची चोरी. सासूबाई घरी नसताना गुपचूप दूध पिऊन टाकणं 2-4 ग्लास ही खाण्याची चोरी आहे. म्हणजे चोरी फक्त एखाद्या गोष्टीची असते असं काय नाही. म्हणून असते या नियमात सुद्धा आपण बसत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ब्रह्मचर्य तर नाहीच नाही. आणि अपरिग्रह म्हणजे कुठल्याही गोष्टीचा संग्रह न करणं. अपरिग्रही वृत्ती किती लोकांची आहे? विठ्ठल प्रकाश बाबा तुम्हाला आपल्याला सगळ्यांनाच ज्ञात आहे. योगीराज गंगागिरीजी महाराज होते. योगीराज गंगागिरीजी महाराज, त्यांना योगीराज का म्हटलं जायचं? त्याचं कारण होतं ते योगी होते आणि योगातला यम नावाचं जे पहिलाच अंग आहे त्या यमातला शेवटचा सिद्धांत आहे अपरिग्रह. म्हणजे कुठल्याच गोष्टीचा परिग्रह नसावा. पंढरपूरला निघायचे ना ते योगीराज गंगागिरी बाबा, त्यावेळी पंढरपूरला जाताना पहिलं त्यांची जी कुटिया असायची वर्षभर राहण्याची, त्या कुटियेला झोपडीला काडी लावायचे, ती पूर्ण जळून द्यायचे, तिची राख होऊ द्यायचे आणि राख झाली की मग पंढरपूरला जायचे. वारीत जात असताना त्या झोपडीचा सुद्धा परिग्रह आमच्या जीवनामध्ये नसावा, कुटियेचा, अशी वृत्ती योगीराज गंगागिरीजी महाराजांची होती. म्हणून ते योगी होते. आणि आम्ही पंढरपूरला जाताना एखाद्याने सफरचंद दिले, घातले पिशवीत, एखाद्याने केळं दिले, घातले पिशवीत, एखाद्यानं पेरू दिला, घातला पिशवीत, बिस्लरीची बाटली दिली, घातली पिशवीत, भजे दिले, घातले पिशवीत. एकादशीच्या दिवशी भजे घेतात लोक. त्या केळाचं शिकरण होऊन जातं खाली पार. अगोदर केळ टाकलं होतं ना आपण तरी पण कोंबायचं काम चालूच आहे. आणि आपण वारी करतो. रिकामी बिस्लरीची बाटली जरी पडली माऊलीच्या सोहळ्यात तरी वारकरी म्हणतो नाही राहू द्या. त्याला म्हटलं कशाला, याच्यात काय पाणी आहे का? तो म्हटला उद्या टाकता येईल, सकाळी काम येईल. तुम्हाला काय माहिती महाराज, लागते ही. मग मला काय सांगायचं आहे की आपण इतके संग्रही आहे की नको त्या फालतू गोष्टींचा संग्रह करून ठेवतो आपण. तेव्हा सर्व संगी वीट आला तू एकला आवडसी, ही वृत्ती कधी होईल? परिग्रह. माता भगिनींना मी विचारतो, तुम्ही डोकं घालताना त्या कंगव्यात फणीत अडकून आलेले केस, त्याचं काय करता? तुम्ही नाही सांगितलं मी केस करीन तुमच्यावर. आता खरं सांगा काय करता सांगा बरं. हा, ते असे सगळे गोळा करून ठेवता आणि त्याचं काय करता? काय म्हणतात त्याला ते केसांचा? झुपका. काय चोपदार काय? हा,
झुपका नाही बुचका म्हणतात त्याला. काय मी काय फॉरेनहून आलो काय? मी नाशिक जिल्ह्यातलाच आहे ना. काय तुम्ही आहे का नाही? आणि तो केसांचा बुचका आता तरी प्लॅस्टर केलं लोकांनी, पण जुन्या काळात 10-20 वर्षापूर्वी कोणाच्याही घरी जा, माळकऱ्याचा असो नाही तर बिगर माळकऱ्याचा असो, त्या दगडांना अशा फटी, त्या फटीमध्ये केसाचे बुचके कोंबून ठेवले. आइए महाराज पधारिए, है का नाही? बुचका आपका स्वागत कर रहा है, आओ महाराज पधारो. पाणी प्यायला घेतलं त्याच्यात एखादा निघणारच. कोण? बुचका नाही, केस. एक केस लक्षात ठेवा. जेवताना एक तरी निघणार. मी का सांगतो तुम्हाला, ज्या केसांनी तुमच्या डोक्यापासून फारकत घेतली त्या केसांचा सुद्धा परिग्रह तुम्ही करता. आणि कुणाची वाट पाहता? कुणाची? फुग्यावाला. आता फुगे नाही आहे, आता बदललं. काय भांडे आता केसावर. बबल्याची वाट पाहता तुम्ही. ओ मनी माय. तेव्हा ते पोरांना कळालं पुढचं काय. ओ बबल्या इकस केसावर फुगे. मग जर पहिल्याच पायरीचे आपण अधिकारी नाही आहोत यम नावाच्या साधनाच्या, तर नियम कधी जमणार? आसन कधी? प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधीपर्यंत पोहोचायचं. ही सगळी प्रक्रिया कठीण आहे. आणि म्हणून योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. कलियुगात आपण योगाचे अधिकारी नाहीये. ज्ञान मार्गाचा विचार केला तर ज्ञान आपल्याला मोक्ष प्राप्त करून देतं. किंबहुना ज्ञानाशिवाय मोक्ष वशच होऊ शकत नाही. विठ्ठल लक्षात ठेवा. बायकोला जर आपल्या हातात ठेवायचं असेल ना तर तुमच्याकडे पैसा असला पाहिजे. म्हणजे ज्यांची लग्न झाली त्यांच्यासाठी सांगतो, ब्रह्मचारी लोकांसाठी नाही. तुम्हाला बायको असेलच ना, कमीत कमी एक तरी असेल ना, एक तरी असेल कमीत कमी. बायकोला जर ताब्यात ठेवायचं असलं तर काय लागतो? दंड का पैसा? आहे का? काय लागतं? दंडावर आगते का ती? पैसाच लागतो. तेव्हा चोपदाराचा पण तो जाणून. वाह क्या बात आहे. मला तेच सांगायचं आहे. राजाला वश जर करायचं असेल तर तुमच्याकडे कला असावी लागते. देवाला वश करायचं असेल तर भाव असावा लागतो. बरोबर. मित्राला वश करायचं असेल तर सत्य असावं लागतं. पुत्राला वश करायचं असेल तर कृपा असावी लागते. आणि मोक्षाला वश करायचं असेल तर ज्ञान असावं लागतं. विठ्ठल भावेन देवं कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रु सत्येन मित्रम कृपयाष्टपुत्रम. पुढे काय? ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. ज्ञानोबाराय म्हणतात मोक्ष देईल ज्ञान, येथ कीर नाही आन. परी थारे आईसे मन शुद्ध व्हावे. पण ज्ञान ज्याला प्राप्त करायचं आहे, ज्ञान मार्गाचा अधिकारी विचारसागरामध्ये सांगितला. पाठीमागच्या जन्मामध्ये निष्काम कर्मानं ज्यानं स्वतःचं अंतःकरण शुद्ध केलेलं आहे, म्हणजे मल नावाचा दोष घालवलेला आहे. आणि दुसरा विक्षेप नावाचा दोष ज्याचा गेलेला आहे, फक्त आवरण नावाचा दोष ज्याचा जायचा राहिला, तो ज्ञान मार्गाचा अधिकारी आहे. आपलं कुठं अंतःकरण शुद्ध आहे? आपलं म्हणजे काही महात्म्यांचं असेल, पण बहुतांशी लोकांना ज्ञान मार्गाचा अधिकार नाही, कारण मल नावाचा दोष गेला ना. इथं जर 500 रुपयाची नोट पडलेली असेल ना, लोकांच्या लाज काज उचलून खिशात घालत नाही, परंतु ते 500 आपल्या खिशात आले पाहिजे होते असं मनात जरी आलं तरी मल नावाचा दोष शिल्लक आहे. लक्षात ठेवा. एखादी सुंदर स्त्री पाहिल्यानंतर तिला स्पर्श करू शकत नसेल, पण त्या स्त्रीचा जर आपल्याला भोग मिळाला असता तर बरं झालं असतं. तिच्याबद्दल अभिलाष अंतःकरणात जर उत्पन्न होत असेल तर समजावं मल नावाचा दोष आपला अजून शिल्लक आहे. मल विक्षेप हे 2 दोष ज्याचे गेले तो ज्ञान मार्गाचा. बरं, ज्ञान प्राप्त करण्याकरता प्रक्रिया आहे. 4थ्या अध्यायामध्ये सांगितलं ज्ञान काय? बाजारचा भाजीपाला नाही. लोक पखवाज शिकण्याकरता, गायन शिकण्याकरता, कीर्तन प्रवचन शिकण्याकरता मुलं संस्थेमध्ये टाकतात आणि वाटेल तेवढी फी भरतात. परंतु मुलं जर शिकले नाही तर त्या गुरुजींना दोष देतात, आम्ही एवढे पैसे भरले तरी मुलं शिकले नाही. लक्षात ठेवा, या जगातलं कुठलंही ज्ञान आणि त्यातल्या त्यात आध्यात्मिक ज्ञान तुम्हाला जर प्राप्त करायचं असेल तर आध्यात्मिक ज्ञान पैशानं मिळत नाही, ते सेवेने आणि श्रद्धेने प्राप्त होत असतं. लक्षात ठेवा. सेवा जर नसेल तर ज्ञान कसं मिळेल? जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस्य यतेंद्रियाः
ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मजिरेनादि गच्छति एक नाही तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः असं म्हटलंय. ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी हाती आणावे तरी संताया जावे सर्वस्वेशी. जेत ज्ञानाचा कुरुठा तेत सेवा हा दारवंठा तो स्वाधीन करी सुभटा ओळगुणी. मग अपेक्षित जे आपुले सांगतील पुशिले अंतःकरण बोधले संकल्पा नाही. ज्ञानोबरांनी ही ज्ञान प्राप्तीची प्रक्रिया सांगितली आहे. आपली श्रद्धा नाही, आपल्याला श्रद्धेशिवाय फक्त ज्ञानी व्हायचंय. कसं काय जमणार? सेवा केल्याशिवाय हे बघा, प्रयत्नानं तुम्ही पुस्तकं वाचून माहिती प्राप्त करू शकता, प्रयत्नानं माहिती मिळवता येईल. ज्ञान होत नसतं, ज्ञान आतच असतं, ते बाहेरून आणायचंच नसतं. मला ते सेवेनं श्रद्धेनं प्रकाशात येत असतं. आणि म्हणून ज्ञान मार्ग सुद्धा कठीण आहे. म्हणून अवघ्या वाटा झाल्या क्षीण. हल्लीच्या दृष्टीने हे सगळे मार्ग कठीण आहे. म्हणून या जगामध्ये सोपं काय असेल तर भक्ती. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतः बाकीची कुठलीच साधना केली नाही. तुकोबाराय सांगतात कोणी काही केली आचरणे पण मजया कीर्तने विण नाही. विठ्ठल एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही. आता तुकोबाराय ग्रहस्थी होते, त्यावेळी नामधारकच होते. जगद्गुरु तुकोबाराय साधना काळातही तुकोबारायांनी बाकीची साधना केली नाही. भंडारा, घोराडा, भामचंद्र या सगळ्या डोंगरांवर जाऊन जगद्गुरु तुकोबारायांनी काय वल्कलेने सुनी ढुंगा गुंडाळून वल्कल परिधान केली साधना काळामध्ये. आणि झाडावर कोणी खाऊन पाला आळवी विठ्ठला वेळोवेळा. दिन रजनी हाची दादा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे हाची दादा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. त्यांनी साधना काळात सुद्धा साधक तुकाराम महाराज त्या काळात सुद्धा महाराजांनी नामस्मरण केलं. सिद्ध दशेला प्राप्त झाले तरीही नाम सोडलं नाही. जगद्गुरु तुकोबाराय संत जेव्हा झाले ना तेव्हा जगाला उपदेश करताना सुद्धा नाम साधनेचाच केला. सगळ्यांना केला, एकही सोडला नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार, बाळे, नारी, नर आदी करुणी विषयाही. सर्व क्षेत्रातील कुठलाही वर्ण असो, कुठलाही आश्रम असो, कुठलाही धर्म असो, कुठलाही प्रांत असो, कुठलाही पंथ असो, सर्वांना एकच साधना सांगितली. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेणे माया जाळ तुटईल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सगळे नामस्मरण करा, सगळे नामस्मरण करा. कलियुगा माझी करावे कीर्तन तेणे नारायण देईल भीती. कलियुगामध्ये भगवंताचं कीर्तन जर केलं तर निश्चित स्वरूपामध्ये भगवत प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. हे स्वानुभवानं जगद्गुरु तुकोबाराय सांगत होते. पण तरीही तुकोबारायांना विचारलं का हो महाराज तुम्ही आम्हालाच सांगताय नाम साधना करा, बाकीचे साधनं करू नका, तुम्ही काय केलं जीवनामध्ये? तुकोबाराय म्हणतात आम्ही सुद्धा बाकी काहीच नाही झालो. आम्ही काय प्रमाण विठ्ठलची प्रमाण प्रमाण आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकाश
नामाचे धारक नेनो प्रकार आणि सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. आम्ही तुम्हालाच सांगतोय असं नाही, आम्ही सुद्धा झालो नामाचे धारक, झालो नामाचे धारक, झालो नामाचे धारक, झालो नामाचे, झालो नामाचे धारक, झालो नामाचे धारक, झालो नामाचे धारक, झालो नामाचे धारक. महाराज सुद्धा अभंगात प्रवेश झाला आता. असं काही नाही की महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, कुठूनही प्रवेश करता येऊ शकतो. महाराज म्हणतात झालो नामाचे धारक, तुम्हालाच सांगतो असं नाही, आम्ही सुद्धा झालो नामाचे धारक, आम्ही सुद्धा नामधारक झालो. बर, जगद्गुरु तुकोबाराय जे जे लोकांना सांगतात ते अगोदर स्वतः जगतात आणि मग लोकांना सांगतात. म्हणजे संत आणि कीर्तनकार याच्यामध्ये एवढा मोठा फरक आहे. 1% जगत नाही, पण 100% सांगण्याचं प्रामाणिकपणे जो काम करतो त्याला कीर्तनकार म्हणतात. आणि 100% जगतो आणि फक्त 1% लोकांना त्या जगलेल्यातलं सांगण्याचा प्रयत्न करतो त्याला संत म्हणतात. आहे का नाही? अमृताची गुढी पुढीला सांगाशी, आपण उपवासी मरुनिया. म्हणजे आपल्यालाच त्या गोष्टीचा अनुभव नसतो आणि आपण लोकांना ठासून ठासून युक्ती प्रयुक्तीनं जर बोलून सांगता आलं नाही तर अंगविक्षेप करून नाचून कुदून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु व्यक्तिगत जीवनाचा विचार केला तर स्वतःच्या जीवनामध्ये काही नसतं. पण संतांचं मात्र तसं नाही. आधी केले मग सांगितले. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला सांगतो असं नाही, अगोदर मी या सगळ्या गोष्टींचा प्रयोग माझ्यावर. तू का म्हणे साखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव. तू का म्हणे साखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. तू का म्हणे साखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. तू का म्हणे साखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. तुम्हाला सांगतो असं नाही, मज अनुभव आहे अंगे. तुका म्हणे साक्षी आले तरी ते केले प्रकट. तुकोबाराय म्हणतात मी अनुभव घेतला म्हणून तुम्हाला सांगतो, मी नामधारक झालो. खरं तर जगद्गुरु तुकोबाराय कुठलीही पदवी स्वतः लावून घेऊ शकत होते, पण तुकोबारायांनी फक्त नामधारक ही एकच पदवी सोडून दुसरी पदवी लावली. अनेक एकंदर शिक्का पाठविला इहलोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आम्ही नामाचे धारक झालो, नामाचे धारक. कोणतेही अभंग पहा, तुकोबारायांनी स्वतःला दुसरी कोणती उपाधी लावून घेतली नाही. तुकोबारायांच्या अभंगावर गाथ्यावर PhD करून डॉक्टरेट मिळवणारे डॉक्टर लावतात, पण तुकोबारायांना लावता आलं नसतं का? बरं, तुकाराम महाराजांचा वेदांताचा अभ्यास नव्हता का? ते म्हणे वेदांताचार्य तुका असं कधी म्हटले का तुकाराम महाराज? आलो म्हणे काय तुका मी वेदांताचार्य. बरं, वेदांताचार्य जाऊ द्या, गातही होते तुकोबाराय, गायनाचार्य असं म्हटले नाही. आलो म्हणे तुका मी विनोदाचार्य असं तरी म्हटले का कधी? तुकोबारांनी विनोद करताच येत असतील ना, पण विनोदाचार्य कधी म्हटले नाही. आता हल्ली लोकांच्या फरमाईश वाढलेल्या आहेत, त्याच्यामुळे मग विनोदाचार्य पण निर्माण झालेले आहेत. कीर्तनकारांची काही चूक नाही, लोकांना जसं आवडतं मागणी त्याचा पुरवठा करावाच लागतो ना. म्हणून तुकोबाराय म्हणतात नामधारक. निश्चितच जगातल्या कुठल्याही पदवीपेक्षा नामधारक ही पदवी श्रेष्ठ आहे, लक्षात ठेवा. ज्ञानोबारायांनी, मी माझं व्यक्तिगत मत सांगतोय, या मताशी तुम्ही सहमतच असलं पाहिजे असा आग्रह नाहीये, मी माझं मत सांगतो. ज्ञानोबारायांनी गीतेवर टीका केली म्हणून ज्ञानोबाराय आज तुमच्या आमच्या हृदयामध्ये जिवंत आहे असं म्हणण्यापेक्षा ज्ञानोबाराय नामधारक होते,
भक्त होते, पंढरीचे वारकरी होते, म्हणून तुमच्या आमच्या हृदयामध्ये ज्ञानोबा जिवंत आहे असं म्हणणं अधिक योग्य वाटतं. कारण गीतेवर टीका फक्त ज्ञानोबारायांनी केली नाही, अनेक महात्म्यांनी केली, पण अनेक महात्म्यांना कोणी लक्षात ठेवलं. म्हणून माणसाला चिरंतन चंद्र सूर्य असे तोपर्यंत या समाजामध्ये जिवंत ठेवण्याचं काम जर कोण करत असेल तर भक्ती करते. म्हणून ज्ञानापेक्षाही या जगामध्ये श्रेष्ठ जर काय असेल तर भक्ती आहे. म्हणून ज्ञानोबाराय माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नीन गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी विधिले. ज्ञानोबाराय भक्त होते. म्हणून तुकोबाराय स्वतःला ज्ञान मार्गातली उपाधी लावून घेत नाही. तुकोबाराय दुसरी कुठली उपाधी लावून न घेता झालो नामाचे धारक. आता नामधारक म्हणजे काय, तर ज्याच्या वाणीनं नामाला धारण केलेलं आहे, ज्याच्या मनानं नामाला धारण केलेलं आहे, ज्याच्या कायेनं नामाला धारण केलेलं आहे, असं म्हणण्यापेक्षा नामच ज्याच्या वाणीला सोडायला तयार नाही तो खरा नामधारक आहे. नामच ज्याच्या मनापासून दूर जायला तयार नाही तो खरा नामधारक आहे. आणि नामच ज्याच्या कायेला सोडायला तयार नाही तो खरा नामधारक आहे. महाराज चोखोबारायांचा देह पडला होता, तरी पण पांडुरंग परमात्म्यानं सांगावं, नामदेव महाराज जा आणि मंगळवेढ्याच्या विशीच्या भिंतीचं काम चालू असताना भिंत कोसळली आणि माझ्या चोखोबाराय सुद्धा तिथं गाडले गेलेत, चोखोबारायांची हाडं घेऊन या. नामदेव महाराजांनी म्हणावं मी कशी ओळखायची. त्यावेळी पांडुरंगानं सांगितलं, ज्या हाडांतून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येत असेल ती हाडं माझ्या चोखोबारायांची आहे. देह पडला तरी पण हाडांनी सुद्धा नामाला सोडलं नाही. हाडांनी नामाला सोडलं नाही असं नाही, नामानच हाडांपासून दूर झाले, नामच हाडापासून दूर झालं. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक वैकुंठवासी रामचंद्र बाबा निकम आमचे पगार महाराज आहेत. ज्यावेळी ते वारले म्हणजे देह ठेवला त्यांनी आणि त्यांना अग्निडाग दिला, दुसऱ्या दिवशी सावडण्याकरता गेली ना मंडळी, तर त्यांच्या कवटीवर रामकृष्ण हरी लिहिलेलं होतं. लक्षात ठेवा, कवटीवर लिहिलेलं होतं. याला नामधारक म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. हा नामधारक. तुकोबाराय म्हणतात झालो नामाचे धारक. पण का नामधारक झालो? तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला असं एक कळालं म्हणून. ऐसे कळले आम्हावर एक, ऐसे कळले आम्हा एक, ऐसे कळले आम्हा एक, ऐसे कळले आम्हा ऐसे कळले आम्हा एक, ऐसे कळले आम्हा एक, ऐसे कळले आम्हा एक, ऐसे कळले आम्हा एक. झालो
आम्हा एक, म्हणून झालो नामाचे धारक. आम्हा आईसे एक कळले. आतला संत वाङ्मयातली एक मजा आहे. संत वाङ्मयामध्ये जे जे शब्द वापरले जातात ना, त्या प्रत्येक शब्दाला काहीतरी अर्थ असतो, प्रत्येक अक्षराला अर्थ असतो. या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात आईसे कळले आम्हा एक. दोन म्हटलं असतं काय बिघडलं असतं? आईसे कळले आम्हा अनेक असं म्हटलं असतं तर काय बिघडलं असतं? नामाचा काय एकच लाभ आहे का? अनंत लाभ नामाचे आहेत, लक्षात ठेवा. पण तरीही तुकोबराय म्हणतात आईसे कळले आम्हा एक. एक शब्द का वापरला? आपण पसायदान म्हणतो. पसायदानातली दुसरी उवी कोणती आहे? दुसरी उवी जे खळांची, आता जे खळांची व्यंकटी सांडो. वसंत दादा, या जेची काय गरज होती तिथं? फक्त खळांची व्यंकटी सांडो असं म्हटलं असतं तर चाललं असतं ना. हा जे कशा करता आला मध्ये? या जेचा काय अर्थ आहे बघा तुम्ही. पसायदानातली पहिल्या ओवीतलं शेवटचं अक्षर सांगा बरं काय? पहिल्या ओवीतलं शेवटचं अक्षर हे, बरोबर ना? आता विश्वात्मके देवे, हे विश्वात्मक देवा, आता मी जो वाग्यज्ञ निर्माण केलेला आहे, वाणीच्या द्वारे निर्माण केलेले यज्ञ म्हणजे ज्ञानेश्वरी, या वाग्यज्ञानं तुम्ही संतुष्ट व्हा. येणे वाग्यज्ञ तोषावे. आणि जर तुम्ही संतुष्ट झाले तर तोषोनी मज द्यावे. पसाय दान हे पसाय दान द्या. त्या जेचा अर्थ होतो की. जेचा अर्थ काय होतो? की. जे खळांची व्यंकटी सांडो म्हणजे ज्या खळांची व्यंकटी सांगो असं नाही. मग हेच पसाय दान द्या. जे म्हणजे की, हेच पसाय दान द्या की खळांची व्यंकटी सांडो. त्या जेचा अर्थ की आहे. ही संत वाङ्मयातली सूक्ष्मता आहे. आपण जास्त अंगवळणी पडलेलं असतं त्याचा फार कधी विचार करत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आईसे कळले आम्हा एक. हा एक का वापरला? कारण जगद्गुरु तुकोबाराय साधने विषयीची एकविधता, अनन्यता, निष्ठा या अभंगामध्ये व्यक्त करतात. हे दुसरं आम्ही काही करत नाही. मग आईसे कळले आम्हा एक, आम्हाला एकच कळलं. आणि एक ज्याला कळतं ना त्याला शहाणा म्हणतात. आणि एक पेक्षा अधिक ज्याला कळतं त्याला अतिशहाणा किंवा एक आणि दोनच्या मध्ये असतो तो काय असतो? काय शहाणे तो तुम्ही, काय अभ्यास आहे तुमचा, वा. काय म्हणतात त्याला? एक आणि दोनच्या मध्ये दीड शहाणा. म्हणजे ज्याला एक कळतं तो शहाणा, ज्याला एक पेक्षा अधिक कळतं तो दीड शहाणा किंवा अतिशहाणा. आपल्याला सुद्धा भक्ती मार्गामध्ये एकच कळायला पाहिजे. अनेक कळून काही फायदा नाहीये. एक पानाड्या पाणी पाहण्याकरता आला आणि प्रकाश महाराज त्या पानाड्याने सांगितलं अमक्या अमक्या ठिकाणी 60 फूट खोद म्हणजे पाणी लागेल. पानाड्या निघून गेला. या शेतकऱ्यानं 60 फूट खोदलं, बाबा पाणीच लागलं नाही. पुन्हा पानाड्याकडे गेला. 5,000 रुपये घेतले पाणी पाहण्याचे, एक थेंब सुद्धा पाणी लागलं नाही. चल, आणला शेतात. विचारलं शेतकरी दादा कुठं खोदलं सांग. आणि मग शेतकरी सांगायला लागला मोजून घे, बरोबर 6 खड्डे केलेले आहेत, प्रत्येक खड्डा 10 फुटाचा आहे, 1 फूट सुद्धा काही भरणार नाही. दाईसक. मग किती फूट खोदलं? 60 फूट. 60 फूट झालं ना वसंत दादा? काय तुम्ही, तुमचं गणित कच्चं असून कसं काय झाले? 60 फूट खोदलं. किती खोदलं? 60 फूट. पाणी लागल का? मग पाणी लागण्याकरता किती ठिकाणी खोदावं लागेल? एका ठिकठिकाणी खड्डे केल्यावर पाणी लागत असतं का? आपलं स्वामी समर्थांमध्ये 10 फुटाचा खड्डा, केंद्रात 10 फुटाचा खड्डा, आम्हा भगवानकडे 10 फुटाचा खड्डा, प्रजापती ब्रह्मकुमारीकडे 10 फुटाचा खड्डा, स्वाध्याय परिवारात 10 फुटाचा खड्डा. अजून कोणते संप्रदाय राहिले? ठिकठिकाणी खड्डेच खड्डे करून ठेवले आपण आणि म्हणतो समाधानच लागत नाही. कस काय समाधान लागेल? समाधान महाराज निघून गेले तरी समाधान लागणार नाही. कुठे येतील ते? विठ्ठल विठ्ठल. एक लक्षात ठेवा, अन्याश्रयाणाम त्यागो नन्यता. नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षी म्हणतात अन्य आश्रयांचा त्याग करून एकाच आलंबनाचा स्वीकार करून एक जन्म नाही जन्मोजन्मी वाट पाहावी लागते, तेव्हा तो परमात्मा कृपा करतो. आणि आम्ही मात्र कालमाळ घातली का लगेच आपल्याला असं वाटतं जन्मो जन्मी आम्ही, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी आम्ही तेव्हा
या विठ्ठले कृपा केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. एका जन्मात नाही अनेक जन्मांमध्ये पुण्य करावं लागतं. भक्त प्रल्हाद, ध्रुवबाळ ही काय ही मंडळी कौमारे आचरित प्राज्ञा म्हणजे कुमारवयात त्यांना भगवंत भेटला म्हणजे त्या जन्मात भेटला, परंतु त्यासाठी पाठीमागच्या अनंत जन्मांमध्ये त्यांना साधना करावी लागते. आणि आपण काल माळ घातली की आज लगेच आपल्याला वाटतं लगेच एखादी तारीख आली पाहिजे, लोकांनी बाबा म्हटलं पाहिजे, महाराज म्हटलं पाहिजे. कसं शक्य आहे? या मंडळींनी साधना केली महाराज. हे विनाकारण आपल्याला कानाला गोड लागत नाही त्यांचं गाणं. पकवाज कानाला विनाकारण गोड. तुम्हाला एकतर पकवाजाची भाषाच कळणं कठीण आहे. त्यातले बोल जे असतात ते काय तांगड धा दिंगड धा काय तुम्ही काय कोणता धा काय कळायचंय तुम्हाला मला सांगा बरं. नाही का ते बोल मुळात कुठल्याही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जो माणूस उच्च पदाला जातो ना त्यानं तेवढी साधना कष्ट केलेली असतात, विनाकारण भेटत नाही. जर साध्या साध्या कला म्हणजे ह्या कला हस्तगत करायच्या असतील तर याकरता तुम्हाला 1 जन्म 2 जन्म घालवावे लागतात. तर भगवत प्राप्ती करायची असेल तर एका जन्मात होते का ते? अंगावर घोंगड टाकलं की बाहेर काढलं लगेच झाली अवस्था. कशी काय होईल मला सांगा बरं. आंघोळ नाही, ब्रश नाही, कधी तोंडाला घमाघम वास येतो. आणि म्हणे झाला देव भेटला आम्हाला देवानं दर्शन दिलं. कसं दर्शन होईल तुम्हाला? एक आजी माझ्याकडे आली, माळ घालायची म्हणे बाबा. म्हटलं वय किती आजी? 80. म्हटलं हसली म्हातारी. हसल्यावर माझ्या लक्षात आलं हिच्या तोंडात एकही दात नाही. मग तिला म्हटलं म्हातारी मग कशाला माळ घालते आता? 80ची झालीये कशाला माळ घालते? एकही दात नाही मुखात. ती म्हणते म्हणूनच घालायची. चावानाचा आता तर काय करावं मग घ्यावा माळ घालून. पा माळ घालण्याची दिव्य कारण यांची. चावाना म्हणून माळ घालायची. मग तिला म्हटलं घाल मग काय घातली मग तिनं माळ. आणि मग दुसऱ्या दिवशी ती म्हातारी अशी रस्त्यावर पाहत होती इकडं तिकडं. म्हटलं काय पाहता आजीबाई? आजीबाई म्हणाली तुकाराम बाबांनी माळ घातली होती म्हणे. तुकाराम बाबा म्हणजे परसुलचे नाही देऊचे. त्यांनी माळ घातली आणि मग त्यांना न्यायला कसं हिमैन आलो होतो म्हणे. मला येतं काय पाहू राहिले म्हणे. काल माळ घातली ना आज विमानाची वाट पाहता. कसं शक्य आहे? विठ्ठल होते बहुत दिवसार्थ वागविले आजी अकस्मात फळ देवाले दृष्टी श्री हरीची देखिली पाऊले घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले हो धन्य ही आनंदाची सापडली वेळ. भगवत प्राप्ती तेव्हा होत असते ज्यावेळी पाठीमाग अनंत घेतले जन्म मागे सार्थक त्याचे झाले. 1 जन्म नाही अनंत जन्म. अनंत जन्माचे सुकृत पदारी त्याचे मुखी हरी पैठा होया त्याचे मुखी हरी पैठा होया त्याचे मुखी हरी पैठा होया. अनेक जन्माचे सुकृत पदारी त्याचे मुखी हरी त्याचे मुखी हरी पैठा होया त्याचे मुखी हरी अनंत जन्माचं सुकृत असेल तर विठोबाचं नाम येतं. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जन्म सहस्त्र ओळ गिजे एक वेळा मुखासी यावया. मग जर असं अनंत जन्माचं सुकृत फक्त त्याचं नाव यायला तेव्हा तो स्वतः यायला किती सुकृत लागेल, किती पुण्य लागेल. आणि म्हणून कितीही जन्म गेले तरी पण आम्ही एकनिष्ठ राहणार, अनन्य राहणार. आम्ही आमच्या साधनापासून दूर जाणार नाही. याकरता जगद्गुरु तुकोबार यांनी एक हा शब्द वापरलेला आहे. आईसे कळले आम्हा एक. आम्हा एक आईसे कळले.
आणि म्हणून आम्ही नामधारक झालो. एक कोल्हा होता आणि एक माकड होता. तो कोल्हा माकडाला म्हटलं इथं वाघ आला तर वाघाच्या तावडीतून सुटण्याचे किती उपाय माहिती आहे? माकड म्हटलं एक. म्हणे काय? झाडाच्या शेंड्यावर जायचं. तो कोल्हा म्हटलं तुझा जन्म फुकट गेला, तुला एकच उपाय माहिती आहे, मला 50 उपाय माहिती आहे. तेवढ्यात वाघ आला. ज्याला एक उपाय माहित होता तो झाडाच्या शेंड्यावर गेला. हा विचार करत होता कितवा वापरू, तेवढ्यात त्याला खाऊन टाकला. तुम्ही काय पाहता माझ्या? ज्याला एक कळतं तो वाचतो, ज्याला अनेक कळतं तो कधी यशस्वी होत नाही, लक्षात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात ऐसे कळले आम्हा एक विध आम्ही न धरू पालट न सुंडू हे वाट सापडली. याच वाटेने आम्ही जाऊ. पण महाराज तुम्हाला जे एक कळलं ते नेमकं काय कळालं? अभंगाचं प्रथम चरण. जाळी महाकर्मे जाळी महाकर्मे जाळी महाकर्मे जाळी महाकर्मे दाविनीचा सुखावर मे दाविनीचा सुखावर मे ऐसे कळले आम्हा एक ऐसे कळले आम्हा एक दाविनीचा सुखावर मे दाविनीचा सुखावर मे ऐसे कळले आम्हा एक ऐसे कळले आम्हा एक खूप बरं म्हणतात जाळी महाकर्मे दावी निज सुख वर्मे. निज जाळी महाकर्मे. महाकर्म या शब्दाचा अर्थ प्रारब्ध कर्म असा घ्या, किंवा महाकर्म या शब्दाचा अर्थ महापाप असाही घ्या. महाकर्म या शब्दाचा अर्थ संतांनी आणि शास्त्रांनी जे निषिद्ध कर्म सांगितले असा घ्या. हे सगळं पापकर्म अथवा प्रारब्ध कर्म जाळण्याची क्षमता भगवंताच्या नामामध्ये, म्हणून आम्ही नामधारक झालो. बघा, प्रारब्ध कर्म हे बलवत्तर आहे, ते कधी कुणाला चुकत नाही. पंचदशिकार वर्णन करतात. अवश्यं भावी भावानां प्रतिकारो भवेद्यदि तदा दुःखैर्न लिप्पेरन नलराम युधिष्ठिरा. मोठमोठ्यांना प्रारब्ध कर्म चुकलं नाही. प्रारब्धाची गती न कळे विचित्र आहे हाती सूत्र विठोबाचे. आपल्याला सगळं माहिती आहे. धृतराष्ट्र होता. धृतराष्ट्र कुणाचा मुलगा? बरं जाऊ दे, कुणाचा मुलगा म्हणण्यापेक्षा कुणाचा बाप हे सांगा. हा, दुर्योधनाचा. मग दुःशासनाचा दुसरा होता का? तोच होता ना. कौरवांचा. असं एका कटी सांगा. प्रत्येकाला एक एक म्हटल्यावर तुम्हाला 100 नावं सांगावं लागतील. कुणाचा बाप होता? हा, आणि त्या कौरवांचे वडील ज्यावेळी महाभारत युद्ध संपलं त्यावेळी पांडवांच्या घरी राहायला होते, जेवायला होते. आयुष्यभर ज्या पांडवांचा विरोध केला त्या पांडवांच्या घरी राहायचे. आणि पांडव सुद्धा खूप मायेनं प्रेमानं गांधारीला आणि धृतराष्ट्राला सांभाळायचे. एक दिवस भगवान श्रीकृष्ण परमात्मा भेटायला आले. आणि भगवान भेटायला आल्यानंतर भगवंतांनी धृतराष्ट्र महाराजांना सांगितलं, महाराज मी आलोय. भगवंत आले असं जसं कळालं तसं डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या आणि मोठमोठ्याने धाय मोकळून धृतराष्ट्र रडायला लागला. भगवंताने विचारलं रडायला काय झालं, काय कारण? त्यावेळी रडण्याचं कारण सांगत असताना म्हणे, कुंतीला 5 मुलं होती पण त्या 5 मधला एकही मेला नाही. आणि माझ्या पोटी 100 जन्माला आली होती, त्या 100 मधला एकही वाचला नाही. मला खांदा देण्याकरता पुत्र नाहीये. काय पाप केलं होतं मी? खरं म्हणजे ज्यावेळी आपल्याला खांदा द्यायला पोरगा शिल्लक राहत नाही, तरुण पोरगा मरून जातो ना, तेव्हा त्याला जबाबदार जर कोण असेल थोडे 5-10% सोडून द्या, पण बहुतांशी याची जबाबदारी फक्त त्याच्या आईबापांचीच असते, लक्षात ठेवा. आजही व्यसन करून ऍक्सिडेंट होऊन नको नको त्या गोष्टी करून तरुण मुलं मरतात आणि बापाला खांदा द्यावा लागतोय. याचं कारण काय असेल तर माता पित्याच्या संस्काराचा अभाव. म्हणून अशी भंगार आणि अशी वाया गेलेली पिढी, तरुण पिढी जन्माला येते. हे दुर्दैव आहे महाराज, खरं सांगतो मी तुम्हाला. धृतराष्ट्र आणि गांधारी त्या काळात एकच होते, पण आज गावागावात आणि घराघरात धृतराष्ट्र आणि गांधाऱ्या झालेल्या. मुलांना संस्कार लावायचे त्यावेळी गांधारी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून बसली होती.
आणि ज्यावेळी मुलगा हाताबाहेर गेला त्यावेळी डोळ्यावरची पट्टी सोडून मुलाला वज्रदेही बनवण्याचा प्रयत्न करते, बरोबर ना? आणि आपल्या सुद्धा घरातल्या गांधाऱ्या ज्यावेळी लेकरांना संस्कार लावायचे त्यावेळी डोळ्यावर पट्ट्या लावून बसतात आणि वेळ निघून गेल्यानंतर पट्ट्या सोडून काय फायदा आहे? ज्ञानोबा राय त्या धृतराष्ट्राचं वर्णन करत असताना पुत्र स्नेही मोहितू असं करतात. धृतराष्ट्र असे पुसतू संजया सांग मातू कुरुक्षेत्रीची. आपल्याही घरामध्ये प्रत्येक घरामध्ये धृतराष्ट्र आहे महाराज. ज्यावेळी लेकरांवर लक्ष ठेवायचं, त्यांना संस्कार द्यायचे, त्यावेळी आपण लाड कोड करतो, त्यांच्यावर विश्वास ठेवतो, भरोसा ठेवतो आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली ती लेकरं स्वैराचार करतात. ती नेमकी शिकतात का भलतच काही करतात हे आईबापांना सुद्धा माहित नसतं. म्हणून आपण विनष्ट दृष्टी भागवतानं वर्णन केलेलं आहे. त्या धृतराष्ट्राचं त्याला वरून तर डोळे नव्हते चर्मचक्षू, पण आतूनही आंधळा होता. अतिप्रेमानं, पुत्राच्या अतिप्रेमानं जी लोक आंधळी झालेली आहेत त्यांना त्यांच्या मुलाला खांदा द्यावा लागलेला आहे. मुलं त्यांना खांदा देण्यासाठी शिल्लक राहिली नाही, लक्षात ठेवा. म्हणून माझे हात जोडून सगळ्या माता पित्याला प्रार्थना आहे, तुम्ही एखादा द्राक्षाचा प्लॉट कमी लावा, कमी उत्पन्न घ्या, काही फरक पडत नाही. तुम्ही कमी पैसे कमवा, समाजामध्ये तुम्हाला प्रतिष्ठा मान मरातब काही नाही मिळालं तरी चालेल, पण आपली खरी संपत्ती आपली मुलं आहेत. त्या मुलांना संस्कार द्या. संस्कार हीच खरी संपत्ती आहे, लक्षात ठेवा या राष्ट्राची. आणि याचं मूर्तिमंत वस्तुपाठ म्हणजे खडक ओझरचे हे सगळे मुलं आहेत इथं उभे असणारे. यातले 2-4 महाराज मंडळी सोडले तर एकही बाहेर गावचा टाळकरी नाहीये. एका वेशामध्ये हे सगळे मुलं आहेत. सप्ताहाला 7 दिवस जर एखाद्या संस्थेचे मुलं बोलवायचे असतील ना तुम्हाला, तर विकास महाराजांना विचारून घ्या किती खर्च येईल तुम्हाला. किती येईल तुला नाही माहिती आहे का नाही? म्हणजे कमीत कमी तुमचे ₹1,00,000 एवढे पोर उभे करायचे ना, 7 दिवसाला तुम्हाला ₹1,00,000 लागतील एवढे पोर आणण्याकरता इथं 7 दिवस. पण तुमच्या गावामध्ये अशी मुलं तयार झाली. एकच मुलांना धन्यवाद नाही, या मुलांचे जे जे आईबाप असतील ना, धन्य माता पिता तयाची त्यावेळेस तेवढे धन्यवाद थोडे आहेत महाराज. हे सोपं नाही. प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा, वकील व्हावा, मंत्री व्हावा, आमदार व्हावा, सगळा देश लुटून खावा. प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा असा व्हावा. पण कुणाला वाटतं बरं माझा मुलगा माणूस व्हावा? आणि या जगामध्ये आमदार, खासदार, डॉक्टर, वकील, इंजिनियर, कलेक्टर सगळं होता येईल, पण माणूस बनवण्याचं एकमेव विद्यापीठ म्हणजे वारकरी संप्रदाय, लक्षात ठेवा. फक्त वारकरी संप्रदाय की तिथं माणसं घडतात, माणसं तयार होतात. या मुलांमधला कोणताही मुलगा कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊ द्या, तो जर अधिकारी झाला तर कधीच लाचारी करणार नाही, 200च्या नोटा टेबला खालून घेणार नाही. या मुलांमधला एखादा मुलगा मंत्री झाला, आमदार झाला, होऊ शकतं असं काही नाही. ठराविक लोकांनीच आमदार व्हायचं, त्यांच्या घरातल्याच लोकांनी. वसंतदादा, आपण पण होऊ शकतो ना. तुमचं पोरगा झालाच का नाही? सरपंचाचा पोरगा सरपंच झालाच का नाही मला सांगा. राग नाही ना आला तरी काय करणार आहे तुम्ही आता? तुमच्यातला वसंत निघून गेलाय, संत राहिलाय, त्याच्यामुळे रागाचा विषयच नाही राहिला, लक्षात ठेवा. असो, मी या कारणाकरता तुम्हाला बोलतो की हे कुठल्याही क्षेत्रात उद्या गेले तरी प्रामाणिकपणे काम करतील, ही ताकद वारकरी संप्रदायाची. असो, मला हे सांगायचं आहे की धृतराष्ट्राची जी परिस्थिती झाली ती आपली होऊ नये असं वाटत असेल तर आपण लेकरांना संस्कार द्या. मुसलमानाचं 2 वर्षाचं पोरग गोल टोपी घालून मस्जिदीत नमाज पठण करायला जातं, त्याला कळत पण नाही आजान काय नमाज काय. पण आपले 25-25, 30-30 वर्षाचे घोडमे झालेले असतात, त्यांना हनुमान चालीसा काय हे माहित नाही, मारुतीचं मंदिर कुठे आहे हे माहित नाही. बुट घालून नवर देव झाला का मग जातो डायरेक्ट. हनुमान लक्षात ठेवतो. बजरंग बली आहेत ते, बजरंग बली म्हणतात आता बुट घालून आला ना, बघ तुझी कशी हाल करतो मी आता, आहे का नाही? म्हणून एक लक्षात ठेवा, आपल्या पोरांना गीता शिकवा, आपल्या पोरांना भागवत सांगा, ज्ञानोबा राय तुकोबा राय सांगा. आपल्या लहान लहान पोरांना आपण पसायदान शिकवा, लहान लहान पोरांना प्रार्थना शिकवा, लहान लहान पोरांना हनुमानाच्या समोर गेल्यावर कोणता श्लोक म्हणायचा हे शिकवा. त्याच्याकरता तुम्ही अगोदर शिका. हे फार इंटू ब्रॅकेट आहे का नाही? त्याच्याकरता तुम्ही अगोदर शिका. आणि जर तुम्हाला शिकवायचं नसेल तर अर्जुन महाराज गांगुर्डींची संस्था इथं, तिथं मुलं पाठवा, नाहीतर प्रकाश बाबाच्या क्लासला मुलं पाठवा, तिथं तरी शिकवा. कमीत कमी
तुम्ही पाठवतातच असं नाही, पण जे ज्यांचे अजून आले नसतील प्रवाहामध्ये त्यांना विनंती आहे बरं का पगार साहेब, पोरांना पाठवा इकडे, म्हणजे आपलं म्हातारपण सुखात जाईल, दुसरं काय नाही. मी का सांगतो तुम्हाला, धृतराष्ट्राची जी हाल झाली ती आपली होऊ नये, पण तरीही धृतराष्ट्राला दिव्य दृष्टी दिली भगवंताने. धृतराष्ट्र 50 जन्म पाठीमागे गेला. त्याच्या लक्षात आलं एक झुडूप आहे, मी एक शिकारी आहे आणि एका झुडपावर 2 पक्षी आहे. शिकार करण्याचा प्रयत्न करतोय, बराच वेळ झाला तरी शिकार होत नाही. शेवटी कंटाळला आणि ते झुडूपच पेटून दिलं. ते 2 पक्षी उडून गेले आणि त्या 2 पक्ष्यांनी नुकतंच 100 पिलांना जन्माला घातलेलं होतं. ते 100च्या 100 पिलं जळून भस्मसात झाले. हे कर्म 50 जन्म पाठीमागं धृतराष्ट्राकडून घडलं होतं आणि प्रारब्धाच्या रूपात 50 जन्म पुढे जाऊन थांबलं होतं की कधी याला 100 पुत्र होतील. आणि ज्या जन्मामध्ये धृतराष्ट्राला 100 पुत्र झाले त्या जन्मात प्रारब्धानं त्याला सोडलं नाही. केले कर्म झाले तेची भोग आले. कुणालाच प्रारब्ध जर चुकत नसेल, देवाला चुकत नाही, देवाच्या शत्रूला नाही, देवाच्या वडिलांना नाही, देवाच्या आईला नाही, देवाच्या पत्नीला नाही. जर प्रारब्ध कर्म बलवत्तरे प्रत्येकाला भोगावंच लागतं तर मग मात्र तुम्ही कसं म्हणता जाळी महाकर्मे, प्रारब्ध कसं जळतं. खरं तर नाम जो घेतो, नाम आणि नामी याच्यामध्ये अभेद आहे. ज्याचं नाम आणि नामी याच्यात अभेद आहे. आणि जो नामधारक आहे तो नामी स्वरूप होत असतो, म्हणजे भगवत स्वरूप होत असतो. आणि भगवंताचं स्वरूप सच्चिदानंद रूप आहे, असं रूप आहे त्याचं. तो चिद म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. म्हणजे नामस्मरण करून भक्त सुद्धा भगवत स्वरूप होतो, भगवत स्वरूपतेला प्राप्त होतो, म्हणजे ज्ञान स्वरूप होतो. आणि एकदा ज्ञान झालं, काय ज्ञान झालं की देह म्हणजे मी नाहीये, देह माझा नाहीये आणि देहाचा माझा काही संबंध नाही, फक्त मी देहात आहे. आणि माझ्या वाट्याला भोगायला येणारे सगळे भोग आहेत ते आत्म्याला नाही आहेत, ते सगळे देहाला आहेत आणि देहाचा माझा काही संबंध नाही. प्रारब्धाचे भोग कुणालाच चुकत नाही, संतांना सुद्धा भोगावेच लागतात. पण ज्ञान झाल्यामुळे मी आणि देह वेगळा आहे. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. आणि हा देह नाशिवंत आहे, तो माझा नाहीये. आणि तया ते भोगावया यावे देहा एका. देहाला भोगायला येतात ना, आत्म्याला नाही. म्हणून देहाला भोग भोगण्याकरता येतात, आत्म्याला भोग नाही येत, असं ज्ञान होतं. त्याच्यामुळे देह नश्वर आहे, तो अस्ति जायते विपरिणमते अपक्षीयते विनश्यती या षड्विकारांनी युक्त आहे. आणि मी मात्र सच्चिदानंद स्वरूप आहे, त्याच्यामुळे मला कुठलं प्रारब्ध नाही. असेल तर ते देहाला आहे असं ज्ञान होतं. म्हणून जाळी महाकर्मे अशा अर्थानं प्रारब्ध कर्म जळतं. किंवा ज्याचं नाम घेतोय त्याला अशक्य काय, करसील तरी नव्हे काय, राईचा डोंगर पर्वत राईन, आपुले करुणेची साई करीव आई मजवरी. त्याला काय अशक्य आहे, तो काही करू शकतो त्याची कृपा झाली तर. म्हणून महाकर्म जळतं. किंवा महापाप जरी केलेला असेल तर अपिचेत सुदुराचारो भजन्ते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितोई सहा. आचरण पाहता सुबटा दुष्कृताचा चिकीर सेल वाटा परी जीवित विचिले चोहटा भक्तीची आकी. पापी जरी असला, दुष्कृती जरी झाला, अनुताप तीर्थीना नावोनी मजा आतो आला सर्व भावे. म्हणून जाळी महाकर्मे असं महापाप सुद्धा जळतं. कुणाकुणाचं जळालं, वाल्ह्या कुळ्याचं जळालं आहे का नाही, कुणाकुणाचं जळालं, आजा मिळ्याचं जळालं, अजून कुणाचं जळालं. जातीच्या दृष्टीने विचार केला तर शबरी भिल्लीन होती ना, आहे का नाही. ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिल्लनीची. शबरीचा विचार करा. या सगळ्यांचं महाकर्म जाळलं नामानं. तुकोबाराय म्हणतात त्यांचं जसं जळालं तसं माझंही जळालं. म्हणून जाळी महाकर्मे. आणि नुसतं अनिष्ट निवृत्त होतं असं नाही, तर इष्टाचीही प्राप्ती होते. दावी निज सुख वर्मे. भगवत प्राप्तीचं वर्म म्हणजे नाम आहे. आणि हे नाम भगवंतापर्यंत कलियुगामध्ये घेऊन जातं. आईसे कळले आम्हा एक झालो नामाचे धारक. म्हणून एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने वरती जोरात भजन करायचंय सर्वांनी. विठोबा हरी जय विठोबा रखुमाई. वनवास घेणे न लगे तप करावे
तप सहनम, तपामध्ये सहन करावं लागतं आणि हे तप करण्याची गरज नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वनवासाला न लगती सायास जावे, सुखे येतो घरा नारायण. आपण ज्या स्थितीत आहोत, ज्या ठिकाणी आहोत, ज्या अवस्थेत आहोत, त्या अवस्थेतून भगवंताचं नामस्मरण आपण करू शकतो. आणि म्हणून तपाचे सायास न लगे, वनवास घेणे न लगे. आणि तुकोबाराय म्हणतात असा नामधारक झालो म्हणून तुका म्हणे येणे, कळी काळ ही ठेंगणे. कळी काळाला ठेंगणं केलं. जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर काळ नतमस्तक झाला. लक्षात ठेवा, ज्या काळाची भीती संपूर्ण जगाला आहे, तुकोबाराय म्हणतात जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय. जगाला काळाची भीती आहे, परंतु आम्ही काळाच्या माथ्यावर पाय दिले. तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा आता हा 375वा वैकुंठ गमन सोहळ्याचं वर्ष चालू आहे. पत्रिकेमध्ये तुम्ही आद्य गुरु भगवत पूज्यपाद शंकराचार्य महाराजांची जयंती आणि अजून काय, अजून निवृत्तीनाथ महाराजांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव, जयंती महोत्सव. आणि तिसरं एक त्यात कारण आहे, आता फाल्गुन वद्य द्वितीया झाली तेव्हापासून तर पुढच्या वर्षीच्या फाल्गुन वद्य द्वितीयेपर्यंत जगद्गुरु तुकोबारायांचा त्रिशतकोत्तर त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा सुरू आहे. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले काळाच्या माथ्यावर पाय देऊन. वैकुंठवासी अण्णा फार छान सांगायचे, जगन्नाथ अण्णा. ते म्हणायचे लोक शंका घेतात की तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, पण त्यात शंका घेण्यासारखं काही नाही म्हणे. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले यात नवल काहीच नाहीये म्हणे. कारण तुकोबाराय आले कुठून होते? वैकुंठातून. मग एखादा जर पंढरपूरला गेला खडकओझर मधला, तर तो पंढरपूरचं दर्शन झाल्यावर पुन्हा कुठे येईल? कुठं येईल? तो खडकओझरलाच आला तर त्यात काय नवल आहे? तो जर भाडगावला गेला तर नवल आहे? तो खडकओझरलाच आला पाहिजे? नाही, समाधान महाराजांचा यात अजिबात काही संबंध नाही, आहे का नाही? समाधान महाराजांचा जन्मच भाडगावला झालेला आहे, लक्षात ठेवा. आणि त्यांच्या मातोश्री भाटगावच्या सरपंच आहेत, त्याच्यामुळे आपण आग्रह करून तुम्ही खडकओझरचेच आहे असं म्हणता येणार नाही. आणि ते काय वारकरी माणूस आहे. हे विश्वची माझे घर, आयम निजा हा परोवित्ती गणना लघुचेत सांग, उदारे चरितानातून वसुधैव कुटुंबकम. संपूर्ण वसुधा हेच वारकऱ्याचं घर असतं. म्हणून खडकओझर काय आणि भाटगाव काय एकच. मी का सांगतो तुम्हाला की तुकाराम महाराज जर एखादा खडकओझरचा माणूस पंढरपूरला गेला आणि पुन्हा खडकओझर मध्ये आला, यात नवल काय? तुकाराम महाराज आलेही वैकुंठातून आणि गेलेही वैकुंठाला. मग तुकोबारायांनी नवल काय केलं माहितीये? तुकोबाराय वैकुंठाहून आले, तुकोबाराय वैकुंठाला गेले, यात नवल नाहीये. पण तुकोबाराय 41-42 वर्ष पृथ्वीवर राहिले ना, तर या पृथ्वीलाच वैकुंठ करून टाकलं. हे तुकोबारायांचं नवल आहे. ज्ञानोबाराय म्हणतात कै एखादिनी वैकुंठा जावे, तैतीही वैकुंठची केले आघवे. एखादा वैकुंठाला जात होता, पण भगवंताच्या नामस्मरणानं ही संपूर्ण मेदिनीच वैकुंठ करून टाकली. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. हे संपूर्ण वैकुंठ नामसाधनेच्या जोरावर तुकोबारायांनी ही पृथ्वी वैकुंठ केली. हे सामर्थ्य जगद्गुरु तुकोबारायांचं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून शेवटच्या क्षणी जगद्गुरु तुकोबाराय या जगाचा निरोप घेऊन सदेह वैकुंठाला चालले. जाता जाता अनेक लोक तुकोबारायांना निरोप देण्याकरता आले होते. त्यात यमधर्म सुद्धा आले होते. जगद्गुरु तुकोबारायांचं लक्ष यमधर्माकडे गेलं गर्दीतल्या, आणि यमधर्माला जवळ बोलवलं. इकडे या. आले यमधर्म. यमधर्म तुकोबारायांच्या समोर उभे आहेत, आशाळभूत नजरेनं पाहतायत, हात जोडले. आणि यमधर्म तुकोबारायांना म्हणतायत, विनंती करतायत, महाराज आयुष्यभर तुमच्या नावाला मी घाबरलो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. आता आमच्या गुरुवारींनी फार छान भाव सांगितला बरं का. ते म्हणतात कापेयम म्हणजे यम घाबरत नाही, घाबरत नाही. मग काय होतं तर अष्टसात्विक भावापैकी कंप हा एक भाव आहे. आणि तो कधी निर्माण होतो अष्टसात्विक भाव? आपल्या हृदयातला एखादा माणूस डोळ्यासमोर अचानक आला आणि त्याला खूप दिवसांनी आपण भेटलो, तर त्या आवडत्या व्यक्तीला पाहिल्यानंतर कंप होतो ना शरीराचा, तसा 12 भागवतापैकी एक आहे ती यमधर्म. 12 भागवतांपैकी भागवतामध्ये जे 12 भागवत सांगितले त्यात एक यमधर्म आहे. आणि तुकोबाराय सुद्धा भागवत आहे. एका वारकऱ्यानं दुसऱ्या वारकऱ्याला पाहिल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय किंवा रामेश्वर भट्ट म्हणतात
की त्या यमधर्माला कंप सुटतो. कापेयम या शब्दाचा अर्थ तुकाराम महाराजांचं जसं नाव घेतलं तर अष्टसात्विक भाव निर्माण होतात आणि यमाचा कंप होतो. आणि दुसरा अर्थ, खरोखर तुकाराम महाराजांचं नाव घेतलं तर यम कापतो. आयुष्यभर कापलो तुम्हाला. आता शेवटचा दिवस आहे या पृथ्वीवरचा, काहीतरी सेवा सांगा. बैलाला 363 दिवस आदबून घेतात, पण शेवटच्या दिवशी मान देतात की नाही? पोळ्याच्या दिवशी आज मला पण काहीतरी सन्मान पाहिजे. तुकोबाराय म्हणाले, काय सन्मान देऊ? काही नाही महाराज, तुम्ही जी सेवा सांगाल ती मला मान्य आहे. तुकाराम महाराज म्हणाले, तुम्हाला काय सेवा सांगणार? शेवटच्या क्षणापर्यंत नम्रता टिकून होती तुकोबारायांची, लक्षात ठेवा. हुरळून कधीच गेले नाही. मी जाहालो ऐसे म्हणे तो काहीच नव्हे. शेवटच्या श्वासापर्यंत तुकोबाराय हात जोडून यमाला प्रार्थना करत होते, मी काय सेवा देणार? पण यमच म्हटला, महाराज तुम्ही महाराष्ट्रातले 5-5.5 फुटाचे गडी आहेत. देवाच्या विमानाला शिडी नाही ना, आणि तुम्हाला तर वरती चढायचंय. कसं चढता येईल? मी तुमच्या करता पायरी बनतो. यमधर्मानं हात जोडले, तुकाराम महाराजांच्या समोर वाकले. कळी काळ हे ठेंगणे, कळी काळाला ठेंगणं केलं आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यमधर्माच्या मस्तकावर पाय देऊन, एक पाय नाही दिला, जगा काळ खाय आम्ही माथा दिले. एक नाही, 2ही पाय दिले. आम्ही माथा दिली, पाय माथ्यावर पाय दिला. आणि नंतर तुकोबारायांनी विमानात पाय देऊन तुकोबाराय वैकुंठाला गेले. तुका म्हणे येणे कळी काळ हे ठिंगणे, किंवा कळी काळ या शब्दाचा दुसरा अर्थ कलियुगातला काळ म्हणजे काय? काम. कलियुगातला काळ आहे ना, काम प्रबळ झालेला आहे. जाईव तू माते कशामुळे? झालो नामाचे धारक. आपल्या समोर आलं तर मग असं प्रलोभन, आपण फसू की नाही? पण जाईव तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नाही. विश्वामित्र आदी हे फसले, तसा मी फसणार नाही. जा, कारण मी नामाच्या नावेत बसलेलो आहे आणि मी कधी बुडू शकत नाही. कलियुगाचा काळ मला काही करू शकत नाही. क्रोध मंबाजी बुवानं काट्याच्या काठीनं मारावं, पण तुकोबारायांनी त्याचे हातपाय दाबून द्यायला जावेत आणि सांगावं, बाबा मला खूप मारलं ना सकाळी, त्याच्यामुळेच तुम्ही आता कीर्तनाला आले नाही. तुमचे हातपाय दाबून देतो, पण कीर्तनाला चला. क्रोधावर विजय मिळवला. काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियांचे धनी. आम्ही झालो गोसावी. कशामुळे? झालो नामाचे धारक. काम क्रोध लोभावर विजय मिळवला तुकोबारायांनी. जगद्गुरु तुकोबारायांना छत्रपती शिवरायांनी पाठवलेल्या नजराण्याचा मोह झाला नाही. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची भावा. दिवट्या छत्री घोडे हे तो भऱ्यात न पडे. सगळा नजराणा पाठीमागे पाठवून दिला. ज्या शिळेवर नजराणा ठेवला होता त्या शिळेलाही सांगितलं तुझा त्याग. शिळा म्हणाली, मी पुन्हा भांडारा डोंगरावरून शिळा नदीत आली इंद्रायणीमध्ये, आणि इंद्रायणीमध्ये स्वच्छ होऊन पुन्हा वरती आली. आता मी शुद्ध झाले, बसा. तुकोबारायांना लोभ नव्हता, लोभावर विजय मिळवला. काम क्रोध लोभ मोहाचा तर विषयच नव्हता. स्वतःच्या नावाची कर्ज खत इंद्रायणीच्या डोहामध्ये तुकोबारायांनी बुडवली. थोडा सुद्धा मोह झाला नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये मत्सर नव्हता आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये मद नव्हता. शेवटच्या श्वासापर्यंत तुकोबारायांनी वैकुंठ गमन झालं तुकोबारायांचं, तरी पण कसला मद तुकोबारायांनी केला नाही महाराज. आणि म्हणून या कलियुगातल्या काळाचा इतका खतरनाक परिणाम हल्लीच्या तुमच्या आमच्या जीवनावर होतोय. आपण माळकरी जरी असलो तरी कलीच्या प्रवाहामध्ये आपण वाहूनच जातोय महाराज. खरं सांगतो तुम्हाला, या कलीचा प्रभाव एवढा आहे. जेव्हा नवीन होतो ना आपण, तेव्हा जेवढा भाव अंतःकरणामध्ये देवाविषयी होता तेवढा भाव जसं जसं जुनं जुनं होत चाललो तसा तसा कमी होत चालला. हे मी माझं सांगतो तुम्हाला. प्रकाश महाराज वावीला येतात आमच्या. मी 7वी-8वीला होतो ना, तेव्हा सायकलवर कीर्तन ऐकायला जायचं. ती पण मला वरून पाय पुरत नव्हते. मग ते नळीतून पाय घालून हाकतात, त्याला काय म्हणतात? मधून आहे का नाही? मधून चालायचा कार्यक्रम असा, नळीतून पाय घालायचा आणि मधून. आणि त्यावेळेस कोणत्या कोपऱ्यात बसायचो कीर्तन ऐकायला कळत नव्हतं, पण कीर्तन ऐकता ऐकताच अभंग पाठ व्हायचा. महाराजांनी जे जे महत्वाचं सांगितलंय, श्लोकही पाठ व्हायचे, ओव्या लक्षात राहायच्या तेव्हा. आणि आता फोन करावा लागतो, महाराज तुम्ही आले, यायला पाहिजे. नुसत्या फोनवर येत नाही कीर्तन ऐकायला, तर आग्रह करावा लागतो, मान सन्मान व्हावा लागतो, तेव्हा आपण इथे येऊन बसतो. मी तुम्हाला विचारतो, आपण सुरुवात केली परमार्थाची तेव्हा जो शुद्ध भाव अंतःकरणामध्ये होता तो आज आहे का आपल्या अंतःकरणात? आहे का? मला सांगा.
अहो अधिकाधिक बीज पेरिता आणि उल्हास कृषीवाळाची चित्ता. नाथ बाबा सांगतात जसा जसा शेतकरी बियाणं पेरत पेरत जातो तसं तसं त्याचं अंतःकरण आल्हादित आनंदित होत जाताना, तसं भक्ती मार्गामध्ये जसं जसं आपण पुढे जाऊ तसा तसा अनुभव, तसा तसा भाव, तसं तसं प्रेम भगवंताविषयी आणि संप्रदायाविषयी वृद्धिंगत व्हायला पाहिजे. ती वृद्धी व्हावी याकरता आपण जगद्गुरु तुकोबरायांना प्रार्थना करूया. तुका म्हणे येणे कळी काळ हे ठेंगणे, ऐसे कळले आम्हाये झालो नामाचे धर. यथामत यथावकाश अभंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्व सज्जन श्रोतृ वृंदांच्या चरणी समर्पित करतो. वंदनीय निकम बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. परम वंदनीय तुकाराम बाबा आहेत. आदरणीय वसंत दादा आहेत. उर्धूळचं भजनी मंडळ आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज, परम श्रद्धेय समाधान महाराज, परम आदरणीय हरिभक्तीपरायण प्रकाशजी कातकडे गुरुजी, परम आदरणीय सदानंदजी महाराज कडुळे, परम आदरणीय अक्षयजी महाराज वाघ आणि हरिभक्तीपरायण आमचे महाराज. तुम्हाला पण धन्यवाद. तिकडे सगळे तुम्ही भजनी मंडळी या सगळ्यांना धन्यवाद देतो. अर्जुन महाराजांना धन्यवाद. या सगळ्या गुणीजनांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. वा, आपण भाग्यवान आहेत म्हणून हे सगळे चांगले गुणीजन आपल्याला मिळतात. खूप खूप धन्यवाद देतो सर्वांना. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नभे अंगभूत युक्ती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे कळी काळ हे ठेंगणे, कळी काळ हे ठेंगणे, ऐसे कळले आम्हाईक, ऐसे कळले आम्हाईक. कळी कळी काळ ठेंगणे, ऐसे कळले आम्हाईक, ऐसे कळले आम्हाईक. आम्ही नावा झालो नामाची धारक, नामाचे धारक, नामाचे धारक आ